वणी येथील नागरिकांच्या समस्या घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वणी येथील तहसील कार्यालयासमोर 23 मागण्या घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पांदन रस्ते नाहीत। वणी शहरात 5 दिवस नळाला पाणी येत नाही। मूलभूत प्रश्न निकाली काढण्याची मागणी करण्यात आली। शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरिकांसाठी काँग्रेसचा लढा असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खाडे यांनी सांगितले। माध्यमातून गेल्या आम्ही 35 वर्षापासून वणी विधानसभेमध्ये काम करत आहे। हे असे अनेक आंदोलन जनतेच्या हिताचे आंदोलन केले, कारण काँग्रेसला हा जनता हे सर्वोपरी आहे। सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष, सर्वसामान्य शेतमजूर, शेतकऱ्यांना, महिलांना घेऊन चालणारा पक्ष कधी भक्कमपणे नेहमी शेतकऱ्याच्या बाजूने उभे आहे। आता परिस्थिती पाहिली, शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, मोठ्या प्रमाणात महागाई वाढली, मोठ्या प्रमाणात DAP खात वाढलं, मोठ्या प्रमाणात युरियाचं खात वाढलं। परंतु ह्या सरकारला अजूनपर्यंत जागा आला नाही, कारण जोपर्यंत शेतकरी हा केंद्रबिंदू, विकासाचा केंद्रबिंदू समजणार नाही तो शेतपर्यंत देशाचा विकास होणार नाही। आता मोठे आर्थिक गरीब निर्माण होत आहेत, गरीब होत चालला, श्रीमंत होत चालला। जोपर्यंत खालच्या स्तरापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत पैसा जाणार नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही। काँग्रेस ह्या सामान्य लोकांसोबत आहे। काँग्रेस भक्कमपणे पहिले सामान्य लोकांसोबत होती, आताही सामान्य लोकांसोबत आहे। वणी विधानसभेमध्ये पाहिलं तर, वणी शहरात पाहिलं तर पाण्याची व्यवस्था बेकार आहे। 5-5 दिवस पाणी येत नाही, दूषित पाणी येते, फिल्टर पण बरोबर नाही। एक्सप्रेस फिल्टरच्या नावाखाली वारंवार त्याच्यावर भुरकीचे लाईन आहे, पाईपलाईन, ते वारंवार बंद पडते, लाईन जाते। पाण्याचा जो मूलभूत हक्क आहे, आपला हक्क आहे, तो हे हक्क देण्याची लायकी नाही ह्या सरकारची। कारण विचार जर केला तर जिल्हा परिषद, पंचायत समिती असो, नगरपालिका असो, 4-4 वर्ष निवडणूक घेतली नाही। यांना काही हुकुमशाही आणायची आहे का? सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम काँग्रेस सरकार करत आहे। जोपर्यंत या भविष्यात यांना प्रत्येक कार्यकर्ता काँग्रेसचा जागणार नाही तोपर्यंत सरकार वटणीवर येणार नाही।